थेट जाऊया मॅचच्या दिशेने, कारण आता सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. तर एक पारितोषिक या ठिकाणी येत आहे. कोणत्याही गोलंदाजानं जे हनुमान वल्लभ बच्या जर या ठिकाणी हॅट्रिक घेतली तर वल्लभला आज ज्यांनी टी शर्ट्स या ठिकाणी स्पॉन्सर्स केले, सर्वाधिक अगदी कमी दरात आणि क्वालिटीसोबत, जिकडे स्पोर्ट्स इक्विपमेंट टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा कोणताही खेळ असेल त्यासाठी आवर्जून ज्या स्पोर्ट्स शॉपमध्ये आपलं हक्काचं दुकान म्हणून श्री मलंगड आणि या MIDC परिसरातील सगळे खेळाडू येतात. अर्थातच समीर दादाचं सान्वी स्पोर्ट्स आणि त्यांच्या वतीने एक पारितोषिक आहे. सान्वी स्पोर्ट्सकडनं सलग 3 विकेट अर्थातच हॅट्रिकसाठी 3000. वल्लभच्या बॉलर्सला पहिलाच बॉल हवा येता, पॉवर प्ले सुरू आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज तुमच्या समोर आहे महेशजी धुळे सरांचा. इट्स ओव्हर टू यू. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो फुल टॉसवरती आक्रमण करण्यात आलं आणि आता पहिलाच बॉल पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा इथे मिळतील 4. गोलंदाज ऋषिकेश पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर आदर्श क्रिकेट संघ खरड या संघाने बॅटिंग घेतली आहे. एक धाडसी निर्णय या मॅचमध्ये आपण पाहणार आहोत. सौरभ गोरे आणि त्याच्या साथीनं विकी मात्रे. स्ट्राईक एंडला सौरभ, राऊंड विकेट. हो, चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु अगदी साधा सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप करण्यात आला. अगदी आपण पाहतो जणू काय हाताला चटका अनुमान बरोबर त्या ठिकाणी लावण्यात आलं होतं, परंतु शेवटच्या मोमेंटला एक्झॅक्टली घडलं काय. अगदी आपण पाहतो हाताला थोडीशी इजा झाली असेल, परंतु ही फार मोठी इजा नसेल. कदाचित आपण पाहतो ही महत्त्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळते. अगदी या ठिकाणी त्याला मिळते जीवनदान. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला संग्राम सौरभ आहेत अपकार आणि या सौरभला आपण पाहतो ज्याच्या बाटमधून एक चौकार आलाय, एक सिंगलने स्ट्राईक ते रोटेट करतात. पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. आपण पाहतो शांत खेळ, जितकी आक्रमकता आहे तितका संयम देखील या खेळाडूकडे तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती ऋषिकेश चांगली गोलंदाजी करतात. पहिलं षटक हाताळत असताना राऊंडी विकेटने चेंडू टाकण्यात आला लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी. तोपर्यंत अगदी आपण पाहतो एक सिंगल धाव त्या ठिकाणी घेण्यात आली आहे. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बिडॉनला क्षेत्ररक्षक आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये घडलं काय आपण पाहतो. एक्झॅक्टली डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडूची फेकाफेक. इकडे आपण पाहतोय बॉल चाललाय सरळ धन 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 करत सीमारेषेच्या लगत आणि इकडे धाबा किती मिळतील हे पाहणं गरजेचं आहे. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. थोडंसं लेझी क्रिकेट सध्या मैदानावरती आपण पाहतोय. एक्झॅक्टली बाउंड्री लाईनच्या दिशेने आपण चेक करणार आहोत की चेंडू कुठे अडवण्यात आलाय, चेंडूला थांबवले की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2 पंच ऑफिशियल चर्चा करतायत. एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंची थोडीशी तारंबळ आपल्याला पाहायला मिळाली आहे. थोडीशी आपण पाहतो फंबल खेळाडू, चेंडू एक्झॅक्टली फेकला कुठे आणि तिकडून पुन्हा एकदा फेकाफेक. बॉल डीपमध्ये चालला आणि आता क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतात. हे आपण लगेच चेक करू. आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेटचे ऑफिशियल अपडेटर आम्हाला माहिती देतील एक्झॅक्टली धावा किती मिळतील हे पाहणं गरजेचं आहे. बाउंड्री लाईनच्या लगत हा चेंडू अडवण्यात आलाय. आकेश हिलाल यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी बाईकशी संपर्क करा. योगेश दादा बडवी आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करतात. चला सेव्ह असणार आहे 4 धावा. ओके, एक्झॅक्टली 4 धावा मिळतील. ऑलरेडी आपण पाहिलं तर धावून सुद्धा या ठिकाणी 4 धावा घेण्यात आलेले आहेत. ओ भन्नाट वेग शॉट ऑफ गुड लेंथ आपण पाहतो. अप्रतिम हा चेंडू टाकण्यात आलाय. गोलंदाज ऋषिकेशच्या माध्यमातून 2 चौकार. खरं तर आपण पाहतो पहिला चौकार आल्यानंतर 4 धावा देखील या ठिकाणी धावून कंप्लीट करण्यात आल्यात आणि त्यानंतर कम बॅक करत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बिडॉनला. ती चुकी वारंवार होणार नाहीये. आता एक्झॅक्टली प्रॉपर या ठिकाणी चेंडूला गॅदर करण्यात आलाय आणि थ्रो फेकी ॲक्युरेट पाहायला मिळते. फलंदाज होईल रन आउटच्या स्वरूपात. पहिला धक्का. क्रिकेट खेळ आमच्या
शिवभक्त स्वर्गीय पहिलवान रामचंद्र बडवी प्रतिष्ठान ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक वर्षी अगदी आपण पाहतो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल. कधी डे फॉर्मॅटमध्ये आपण बऱ्याच वेळा ही स्पर्धा पाहिलेली आहे आणि आता डे नाईट असा फॉर्मॅट आपण या ठिकाणी पाहतोय. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आपण करू. पहिला धक्का या ठिकाणी सांघिक यश मिळालंय ते मात्र गोलंदाजी करत असताना जय हनुमान वल्लभ संघाला. दोन्ही संघ वेगवेगळ्या बेल्टमधून सध्या एकमेकांच्या आमने सामने पाहायला मिळत आहेत. ओ लाईन चांगली अप्रतिम बॉल, स्ट्रॉंग अपील. अगदी आपण पाहतोय पंच सहमत नाही आहेत. शेवटचा बॉल राहिला गोलंदाजाच्या दाबावरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालंय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धाबत संघ धावफलकावरती टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करते आदर्श क्रिकेट संघ. गार्गी 11 खरड संघ जाऊन पोहोचलाय 1-9 वरती. आणि शिवसेनेचं ठाणं असा आवाज या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिला. आज त्यांची जयंती आहे, त्यांना विनम्र अभिवादन. या आपण बादच्या दिशेने जाऊ. ऑनगोईंग सामन्याकडे एका बाजूला जय हनुमान वल्लभ आणि दुसऱ्या बाजूला आदर्श क्रिकेट संघ खरड आपण पाहतोय. आणि एक पहिलं गोष्ट षटक सांगायला मॅडी अभिमान वाटेल, त्याच बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या विचारांचा वारसदार म्हणून शिवसेना जर अंबरनाथ तालुक्याच्या घराघरात श्री मलंगड नगरीमध्ये ते विचार धर्मवीर दिघे साहेबांचे कोणी पोचवले तर ते नाव मलंगड परिसरामध्ये आल्यानंतर अभिमानानं घेतलं जातं. शिवसेनेचा ढाण्यावाग म्हणजे स्वर्गीय रामचंद्र मडवी आणि आज त्यांच्याच नावानं एक भगवमय वातावरण या उसाटण्याच्या ऐतिहासिक धर्तीवरती तुम्ही पाहताय. आणि त्या स्पर्धेचं नाव मलंगड क्रिकेटचा विश्वचषक स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक. अगदी बरोबर ओमकार सर आपण पाहतोय. अप्रतिम स्पर्धा सातत्याने 4 वर्षी ही स्पर्धा आपण पाहिली 4 पर्वामध्ये आणि 5व्या पर्वात देखील एक वेगळा इतिहास या स्पर्धेने घडवलेला आहे. उल्लेख व्हायला हरकत नाही आहे. संपूर्ण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या स्पर्धेची चर्चा होतीये. गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये राऊंड विकेट. ओ लाईन पाहावी लागेल. अंपायर सिग्नल. वाईट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकण्यात आलाय. एक्स्ट्रा बळील. बॅटिंग करत असताना खरड संघाला सध्या आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय या ठिकाणी त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. संघाची धाबत संख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावफलकावरती आहेत. समोर अगदी आपण पाहतोय समोरच्या एंडकडून षटक हाताळलं जाते. गोलंदाज सज्जत. पिस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मिडॉपवरून पुढे आलेत आणि एक साधा सोपा झेल त्या ठिकाणी देखील ड्रॉप करण्यात आलाय. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये समीकरण असतं ओमकार सर. आपण पाहिलं तर पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. सातत्याने आपण पाहिलं तर या पहिल्या सत्रामध्ये 2 चुका गोलंदाजी करत असताना फिल्डिंग करत असताना टीम जय हनुमान वल्लभ संघाच्या वतीने करण्यात आलेले आहेत. धाबत संख्या धावफलकामध्ये आपण पाहिली तर हळूवार पद्धतीने पुढे सरकते. स्लोबो स्टडी हे समीकरण सध्या मैदानावरती आहे. थेंबे थेंबे तळी साचे असं म्हटलं जातं आणि आता तशी धाबत संख्या बनवण्याचा प्रयत्न करतात. किमान 55-60 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न पहिल्या सत्रामध्ये प्रत्येक संघाचा असतो 5 षटकांच्या मॅचमध्ये. ओ लाईन अप्रतिम पाहायला मिळते. फुल लेनचा बॉल. संपर्क नाही. बॅटअप बॅटच्या मधोमध चेंडू टाकण्यात आलाय. तोपर्यंत एसटी रक्षक चेंडूला गॅदर करतात. आणखीन एक डॉट बॉल. धाबत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं सत्र प्रगतीपथावरती असताना या पहिल्या सत्रात धाबत संख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत 12 धावा आहेत. एक गडी लवकर गमावल्यानंतर आपण पाहतोय थोडीशी शांतता पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने व्ही शेपला फटका आपण पाहतोय सजवण्यात आलाय. एक टप्पा घेत बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या भरून. धावा इथे मिळतील 4. आलेला भगवा चौकार.
तर प्रसन्न असं वातावरण आहे. क्रीडानगरीच्या प्रेमात पडावं इतकं सुंदर क्रीडांगण या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी उपलब्ध झालंय. क्वाड बिहाइंड पंचांकडे स्ट्रॉंग अपील SCDs फलंदाज या ठिकाणी होईल बान. धक्का दुसरा लागेल. बॅटिंग करत असताना टीम गार्गी 11 आदर्श क्रिकेट संघ खरड संघाला फलंदाज गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर संपूर्ण अगदी प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचा प्रयत्न टीम जन्म वल्लभ करते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ऋतिक पात्रे षटक क्रमांक 2 P2चं षटक पंचाच्या बरोबर डावीकडून हे षटक हाताळलं जात आहे. आणखीन एक सुरेख चेंडू टाकण्यात आलाय. समोर आपण पाहतो अप्रतिम दर्जाचा चेंडू. सध्या मेरिटनुसार गोलंदाजी चालू आहे ती मात्र ऋतिक मात्रेशी. शेवटचा बॉल अंतिम धावत संख्या धाव फलकावरती 2 बाद 16 धावा झालेले आहेत. 5 ओव्हरची मॅच. मागचा सामना आपण पाहिला तर दुंदरे संघाने जिंकलेला आहे. पहिली मॅच आजच्या दिवसातील. फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल चालला. गॅप मधून स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार भगवा चौकार. ठिकाणी येतं यश म्हात्रे यांच्या वतीनं जे खरडचे एक युवा नेतृत्व आहे. जर मयूर म्हात्रे या मॅचमध्ये सलग 3 षटकार मारतोय तर यश म्हात्रे खरड यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक सलगच्या 3 षटकारांसाठी मयूर म्हात्रेला दिलं जाईल. कम ऑन डीजे नितीन. साठी या ठिकाणी 2,000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी टीम गार्गी आदर्श 11 खरडच्या फलंदाजांना दिला जाईल. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धन्यवाद ओमकारजी शेट्टे सर. आज त्यांचा आवाज तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये ऐकायला मिळेल. प्रथमेशजी ठाकूर सर आहेत आणि वैभवजी भोपी सर असे वेगवेगळे आवाज तुम्हाला प्रत्येक डे नाईट फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतील. या आपण मॅचच्या दिशेने जाऊ. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये 10ची सरासरी सध्या तरी मेंटेन करण्यात आली आहे. बॅटिंग करत असताना गार्गी 11 आदर्श क्रिकेट संघ खरड यांच्या वतीनं 20 धावा धावफलकामध्ये 2 गडी गमावल्यानंतर आता सध्या गोलंदाज राऊंड द विकेटने आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना खेचून मारलेला स्ट्रोक आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड स्क्वार लीगला बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 6. ठोकलाय षटका. तो राऊंड विकेटने राऊंड स्टंप गोलंदाजी करत असताना आपण पाहतो जितक्या वेगाने चेंडू टाकण्यात आलाय तितक्याच वेगाने या ठिकाणी त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सध्या बॅटर अतुल म्हात्रे करतायत. एका बाजूला मयूर म्हात्रे त्याचा प्रतिबिंब त्याचा आरसा बनून उभा आहे. चांगली बॅटिंग सध्या दोन्ही खेळाडूंच्या वतीने होतीये. चांगला स्ट्रोक बॅटच्या टोएंडला लागून समोर चालला बॉल अडवण्याचा प्रयत्न. अप्रतिम प्रयत्न करण्यात आले. 100% मार्क्स या ठिकाणी प्रयत्नांना द्यावे लागतील. आणि आता अखेर 1 2 3 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेले आहेत. खरं तर 3 धावांसाठी एक पारितोषिक आहे. मागचा जो बॅनर हिट झाला होता त्या भावपूर्ण श्रद्धांजली कटआउटला
कोणताही अगदी बॅटर हिट करतोय त्याच्यासाठी काशीनाथ दादांकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी खरडच्या फलंदाजाला दिले जाईल. जी 3 नावं आपल्या अतिशय जवळची आहेत आणि मैदानाच्या चौफेर त्यांचे कटआउट्स आहेत आणि कुठल्याही कटआउटला जर तिकडे डायरेक्ट हिट झालं तर एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून तो चौकार षटकार आपण समर्पित करतोय आणि या ठिकाणी काशीनाथ दादांकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक त्या श्रद्धांजली चौकार किंवा षटकाराला या ठिकाणी दिलं जाईल. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. महेश धुळे सर त्या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. नक्कीच आपण पाहतो ओमकर सर अनेक पारितोषिकांची लयलूट खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नुकताच 3 धाबा देखील कंप्लीट करण्यात आल्या म्हणजे 500 रुपीज कॅश प्राईज आणि आकर्षक टी शर्ट सुद्धा देण्यात येणार आहे. संघाची धावत संख्या पुढे जाईल. आपण पाहतोय 1ने 30 धावा धाव फलकावरती आहेत. सध्या 2 षटकामध्ये 10ची सरासरी आपण पाहिली आहे परंतु इथे गेअर चेंज करण्यात आलाय. टीम सध्या आपण पाहिली तर गार्गी 11 आदर्श क्रिकेट संघ खरड यांच्या वतीनं टॉप गिअरची बॅटिंग करावी लागणार आहे. किमान 55-60 धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. मागच्या मॅचमध्ये धावत संख्या फार कमी पाहायला मिळाली. तिथे टार्गेट छोटंसं होतं परंतु या मॅचमध्ये चांगलं टार्गेट देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. बॉल चाललाय सरळ स्क्वेअर ऑफ द विकेट. बाउंड्री लाईनच्या दिशेने आणखीन एक बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. ऑफिशियल टीमचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अगदी आपण पाहिलं तर कालपासून ही स्पर्धा या ठिकाणी चालू झाली आणि सलग आपल्याला जवळ 6 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला 7 दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला. ऑनसाईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देण्यात आलंय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला फील्ड करण्यात आलं. लगेचच थ्रोपैकी तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झाला आणि आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावत संख्या धावफलकावरती एक गार्गी 11 आदर्श क्रिकेट संघ खरड जाऊन पोहोचलाय 2 बाद 35 वरती. जीवन चरित्रावरती आधारित हे संगीत तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य खरं तर आपण पाहतो 80% समाजकारण आणि 20% राजकारण याच अगदी आपण पाहतो टॅग लाईन आहे. सध्या आपण पाहतो इकडचे सर्व तमाम शिवसैनिक सध्या काम करतात आणि आपण पाहतोय भगवमय वातावरण आहे त्यामधील त्यांच्या तालमीत. तर नेक्स्ट मॅच डोंगराचा पाडा प्रदीप स्वर्गीय महादेव काका शिवान स्पोर्ट्स पेठाळी ब च्या विरुद्ध. तर दोन्ही टीम कॅप्टन 4 ओव्हर जशा फिनिश होतील आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी केला जाईल टॉस. जी टीम अवेलेबल असेल त्या टीमला जर प्रतिस्पर्धी संघ उपलब्ध नाही झाला तर टॉस विन आणि 2 रनची पेनल्टी दिली जाईल. अतिशय कडक या ठिकाणी नियमावली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर अनिल दादा ढोपरी असतील अँड ऑल टीम सर्वांचं विशेष कौतुक करावं लागेल. बॉल चाललाय सरळ पॉइंटच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. आउटफील्ड फास्ट आहे तितक्याच वेगाने बॉल सीमा पार 4. येते तब्बल 5,000 रुपयाचं सलग 3 चौकारांसाठी. राजू गोरे आणि यश म्हात्रे यांच्या वतीनं.
अजय आणि यश म्हात्रे यांच्या वतीनं टीम बॅटिंग जी करते आहे गार्गी 11 टीम आदर्श खरडसाठी आणि या पुन्हा एकदा आपण जाऊयात ऐकूयात मॅडी धुळे यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये. पॉवर प्लेचं षटक ज्या ऋषिकेशने हाताळलंय त्याच्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे आणि आता सागिक कुठ्यातील 4थं षटक आणि आता वैयक्तिक 2रं षटक. हो जागा बनवली आहे, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय जबरदस्त स्ट्रोक सजवण्यात आलाय, कदाचित आपण पाहतो अगोदरच मनामध्ये ठरवून ठेवलेला आहे आणि आता तो बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. वरती नाबाद खेळतोय अतुल म्हात्रे, त्याच्या बाटमधून चौकार आलाय. का प्रतिम स्ट्रोक सध्या आपण पाहतोय. धावा कशा का होईना परंतु धावा येणं गरजेचं आहे, कारण खेळाचं पहिलं सत्र असल्यानंतर कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे. अगदी आपण पाहिलं तर फ्री माइंडेड स्ट्रोक सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतात गार्गी 11 आदर्श क्रिकेट संघ खरडचे खेळाडू. 2 फलंदाज लवकर गमावल्यानंतर मात्र या डाबाला आकार देण्याचा प्रयत्न करतात, जबाबदारी त्यांनी घेतली आहे. आणखीन एक तसाच फटका खेळायचा होता, संपर्क व्यवस्थित नाहीये परंतु क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या स्थितीमध्ये प्रयत्न करतायत. अगदी आपण पाहतोय बॉल चाललाय सीमा पार, तिकडे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु बॉलने अखेर गाठली आहे सीमा रेषा. धावा मिळतील पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2रा चौका. डीजे नितीन या ठिकाणी आपण बादच्या दिशेने जाऊ. खरं तर 2 बॅक टू बॅक चौकार आलेत, क्या बॅटिंग करतायत. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अतुल म्हात्रे ओ चॉप करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. वाईड यॉर्कर करण्यात आला गोलंदाजाकडून. भन्नाट वेग, जबरदस्त वेगवान चेंडू आहे. या अगोदर शॉर्ट ऑफ गुडलिनचे चेंडू टाकण्यात आले, त्याला अगदी आपण पाहतो पुरेसा वेळ मिळाला बॅटरला. यानंतर आपण पाहिलं तर आता वाईड यॉर्कर म्हणजे वेगवेगळ्या अँगलने चेंडू टाकण्याची किमया या गोलंदाजाकडे आहे. धाबस संख्या धावफलकामध्ये आमचे स्कोरर मित्र आम्हाला माहिती देतात 48 वरती जाऊन पोहोचलाय. या आपण चेक करू बॅटिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय TRS वाईडसाठी. लगेचच आमच्या 3ऱ्या पंचाच्या भूमिकेत TV एम्पायर्स सत्यवंजी काकडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यासाठी लिगल बॉल ऑन द लाईन हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आहे सध्या ऋषिकेश याला आपण पाहतोय. चांगला चेंडू, आणखीन एक फुल टॉस, संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. इकडे रनआउट करण्याची संधी उपलब्ध आहे परंतु आपण पाहतोय घडलं काय. धावा इथे मिळतील एक्झॅक्टली 2 धावा आहेत परंतु DRS घेण्यात आलेल्या आहे. पहिल्या धाबेसाठी आपण चेक करणार आहोत. संदीप पालकर सर द व्हायब्रेट मॅन म्हणून त्यांची ओळख राहिली आहे आणि सध्या आपण पाहतोय DRS पुन्हा एकदा ऑफिशियल हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. ॲज इट इज OUT फलंदाज बाद म्हणजे धाव एकही तिकडे मिळणार नाही आहे. बॅटिंग करत असताना टीम खरड संघाला. फलंदाज या ठिकाणी धावबाद होईल. खरं तर आपण पाहतो पहिली विकेट धावबादच्या रूपाने आली होती आदर्श खरड संघाची आणि आता ही देखील विकेट तुम्हाला धावबादच्या रूपाने पाहायला मिळेल. ज्या अतुल म्हात्रेच्या बॅटमधून धावा येत होत्या काही गरज होती का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय कुठेतरी डावाला खिंडार पाडण्याचं काम आता जर्मन वल्लभ संघ देखील करते. संघाची धाबस संख्या धावफलकामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 48 वरती हा 3रा धक्का लागलेला आहे. नेक्स्ट मॅच
चा देखील टॉस आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायची आहे. अगदी आपण पाहतो दिलेल्या वेळेनुसार प्रत्येक संघाला या ठिकाणी उपस्थित राहायचे, कारण वेळेबाबत काटेकोरपणे या ठिकाणी प्रत्येक संघाला त्याचं पालन करावं लागणार आहे. काही पॅनल्टी आहे, जर तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जायचं नसेल तर मात्र दिलेल्या वेळेनुसार मिड इनिंगमध्ये टॉससाठी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. या डावातील शेवटचा अंतिम षटक गोलंदाज सज्ज. पहिला बॉल अगदी आपण पाहतो बिगिट करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज पोहोचलेत, कॉट अँड बोल्ड करण्याची संधी होती, आणखीन एक झेल ड्रॉप त्या ठिकाणी करण्यात आलाय आणि धाव मिळेल ते मात्र गार्गी 11 आदर्श क्रिकेट संघ खरडला 1. सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये पुढे जाईल. 49 धाबा धावफलकावरती आहेत. एक चांगला टार्गेट या मॅच मध्ये देण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतो. खरड संघाचा वल्लभ संघ एका बाजूला आहे. दोन्ही संघ आपण पाहतो या सीझन मध्ये आमने सामने पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतात. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सध्या आपण पाहतो चांगली स्पर्धा तुम्ही खेळतात. एक चांगलं टार्गेट देणं हे मात्र तुमच्या संघाला करावंच लागणार आहे. तसे प्रयत्न देखील पाहतोय आपण सध्या बॅटर्सकडून आहेत, गोलंदाजांकडून देखील प्रयत्न केले जातात. धाबत संख्येवरती रोख लावण्याचा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी करतायत गोलंदाज. अंतिम षटकात स्लॉगरच्या षटकात गोलंदाज सतीश पाटील. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तिकडे डायरेक्ट फैकी करण्यात आले, तोपर्यंत मिळेल एक सिंगल. एक धावेने संघाचं धावफलक पुढे चालले. दोन्ही संघ आपण पाहतो अप्रतिम दर्जेदार संघ आहेत, एकाच कॅलिबरचे आहेत. आवाज डगआउट मधून कोणी करू नका, वारंवार या सूचना तुम्हाला दिल्या जात आहेत. फर्स्ट वॉर्निंग या ठिकाणी टीम खरड संघाला देण्यात आली. लक्षात घ्या, डिसिप्लिन या स्पर्धेचा मूलभूत पाया आहे. फुल टॉस बॉल ऑन साईडला, फटका प्रतिम पाहायला मिळाला. दमदार स्ट्रोक, बॉल चालला सीमा पार, फ्लायटेड षटका. तो प्रयत्न करणं सोडू नका, कारण हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर तुमची प्रगती सुद्धा नाही. चेक. तर मागच्या बॉलवरती देखील बॅनर हिट झालं होतं. श्रद्धांजली बॅनरला खरं तर या ठिकाणी तो षटकार जाऊन लागला होता. षटकार चौकार जे कुठलेही अगदी श्रद्धांजली बॅनर्स मैदानाच्या चौफेऱ्यात त्यांना लागतील त्याच्यासाठी काशीनाथ ढोपरी यांच्या वतीनं 500 षटकारासाठी षटकार हिटला दिले जातील. आणि 2 वेळा या ठिकाणी आपण पाहताय बॅनर हिट झाला, त्यामुळे स्कोरर त्या प्लेयर्सची नावं या ठिकाणी तुम्हाला नोट करून ठेवायची आहेत. आणि जेव्हा आम्ही अनाउन्समेंट करू त्या प्लेयर्सनं ते पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. आदरणीय काशीनाथ ढोपरी साहेबांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सगळ्या भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर्स हिटसाठी हे पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलं. क्या बात आहे. खरं तर आपण पाहतोय जे मात्र आपल्यामध्ये आता सध्या नाही आहेत. म्हटलं जातं ना ओमकार शेट्टी सर, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, असे आमचे काही मान्यवर अगदी आपण पाहतो जे मात्र आपल्यामध्ये नाही आहेत त्यांचे कटआउट्स या ठिकाणी लावण्यात आले. आणि अतुल म्हात्रेने एक कटआउट त्याने हिट केलेला आहे आणि मयूर म्हात्रे याही फलंदाजाने एक कटआउट हिट केलेला आहे. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने, कारण या षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे मात्र बॅटिंग करते टीम गार्गी 11 आदर्श क्रिकेट संघ खरड आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान वल्लभ. ओन दी विकेट, फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. फेकी सुरेख पाहायला मिळते, एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल, फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन, रन आउटच्या स्वरूपात विकेट मिळेल टीम जय हनुमान वल्लभ संघाला. आपण पाहिलं तर 5वा धक्का या ठिकाणी लागलेला आहे. सुरुवातीला आपण पाहतोय लवकर 2 बॅटर आऊट झाल्यानंतर असं वाटलं होतं की धावा इतक्या बनतील का, हा प्रश्न होता. परंतु त्यानंतर
अतुल मात्रेने काय जबरदस्त बॅटिंग केली. 27 धावांची ताबडतोब इनिंग त्यांनी साकारली आणि त्यानंतर त्याला साथ मिळाली ते म्हणजे मयूर मात्रेची. त्यांनी देखील 12 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलेलं आहे. फुल टॉस बॉल फक्त ऑन साईडला टर्न केलाय. डीपमध्ये बॉल चाललाय. स्कोअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1 मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. फलंदाज बाद. या हेड कॉल करतील कॅप्टन पिठाईचे. हेडचं कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकलाय या ठिकाणी टीम पिठाळी. काकांना विनंती आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. कसं वाटतं आयोजन? आयोजन तर खूपच छान बनवलं आहे आणि आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकलाय. 5 षटकांची मॅच आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय. सीधी बात, नो बकवास. टीम पिठाईचे कॅप्टन. इट्स ओव्हर टू यू. कॉमेंट्री बॉक्स. थोडाच वेळात आता कॉम्बॉक्समध्ये करूया आपण पूर्ण बदलाव. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान स्मृती चषक आज दुसरी या स्पर्धेची डे नाईट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल आणि मॅच नंबर 3 तुमच्या समोर येते आहे. डोंगराचा पाडा आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळ तो म्हणजे पेठाळी. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय टीम पेठाळीने घेतला. धन्यवाद. टीम जर्मन वल्लभ संघासमोर या धावा चेस केल्या जातील की या धावा डिफेंड होतील याचं धावतं वर्णन घेऊन येतील. या कॉमेंट बॉक्समध्ये आपण करूया थोडंसं परिवर्तन. मी तुर्तास थांबतो. आमच्या बाडीला देतो विश्रांती आणि लगेचच आपण पुढचा आवाज ऐकूया. सन्माननीय ओमकारजी शेट्टी सरांना. धन्यवाद. थँक्यू सो मच माडी सर. सह्याद्रीचा सिंह गरजतो. शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला. महाराष्ट्र माझा. मुजरा मानाचा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्रीमंत योगी राजा शिवछत्रपतींना आणि स्पर्धा तुम्ही पाहताय मरावे परी कीर्तिरूपी उरावे. 100 वर्ष 1000 वर्ष जिवंत राहण्यासाठी अगदी तेवढं आयुष्य तुम्हाला मिळेल हे शक्य नाही आहे. बट म्हटलं जातं ना मरावे परी कीर्तिरूपी उरावे. अगदी असं व्यक्तिमत्व म्हणजे शिवभक्त पैलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी आणि त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या कार्याला, त्यांच्या विचारधारेला आणि फक्त आणि फक्त अगदी त्यांचे विचारच नाही त्यांचा कार्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा पुढे घेऊन जाणारी स्पर्धा म्हणजे स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक. संध्याकाळचं सत्र आणि सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीनं. आणि काही क्षणात मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिल्या डावात बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर टीम गार्गी 11 आदर्श खरडणं आणि तो निर्णय योग्य राहिला. 58 धावा स्कोरकार्डवरती उभ्या झाल्यात. एक मोठं लक्ष लावलंय जय हनुमान वल्लभ ब च्या समोर आणि तब्बल 59 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. थोड्याच वेळात ही स्पर्धा विद्युत फ्लडलाईटमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. अंबरनाथ आणि इथल्या ग्रामीण भागातल्या घराघरात स्वर्गीय रामचंद्र मडवी या नावानं शिवसेना आणि त्या संघटनेचे विचार पोचवले. त्यातून एक विचारधारेचा वारसा उभा झाला आणि आज काका आपल्यात नाही आहेत त्यांच्या नावानं उभं राहिलं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान. कला, शैक्षणिक, सामाजिक या तिन्ही क्षेत्रामध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान काम करतं आणि मागचे 4 वर्ष क्रीडा क्षेत्रामध्ये टाकलेलं पाऊल आणि यंदाचं 5वं पर्व. 4 वर्षात डे स्पर्धा झाली,
5व्या पर्वात काहीतरी नवीन आणायचं आहे, जनतेला अपेक्षा आपल्याकडनं मोठ्या आहेत हे माहिती आहे. संस्थापक अध्यक्ष आदरणीय योगेशदादा मडवी साहेबांना आणि त्यांच्या स्वप्नातनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभं राहतं स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. वेलकम बॅक सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय शिवराय, MIDC अंबरनाथ आणि इथल्या सगळ्या क्रिकेट प्रेक्षकांना. मॅच तुम्ही पाहताय, एका बाजूला खरड, दुसऱ्या बाजूला वल्लभ. 5 षटकांची मॅच, 59 रन चेस. ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि प्राप्ती डिजिटल लाईव्ह या ऑफिशियल वेबसाईटवरती स्पर्धा जे ऑनलाईन पाहतायत त्या सर्वांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जाऊयात मॅचच्या दुसऱ्या डावाकडे, जिकडे लढाई आता सुरू होतीये खरड विरुद्ध वल्लभच्या दरम्यान. मजाला मॅचला. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज तुम्ही आवाज ऐकताय प्रथमेश ठाकूर, महेशजी धुळे, वैभवजी भोपे, 3 नामांकित समालोचक आपल्या सोबत आहेत. स्कोरच्या भूमिकेत आज देखील हरिग्राम केवाळेवरनं माळी आपल्या सोबत जोडले गेलेत. शुभम माळी त्यांचं देखील करूया स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेटची पूर्ण टीम या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट जितू गोंधळीच्या सोबतीनं आपल्यापर्यंत पोहोचवतीये. सध्या वॉर मध्ये आपल्यासोबत ऑपरेटर म्हणून भोईर आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेत तुम्ही पाहता मेन कॅमेराला सध्या हँडल करतोय साहिल, त्याला साथ देत आहेत आपले कॅमेरामॅन राजा आणि सिद्धार्थ आणि समीर. तब्बल 4 कॅमेऱ्यांसोबत या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचतोय. म्हणून तर प्रत्येक जण आज इतकंच म्हणतोय, उसाटणे गावात आल्यानंतर ना हमें चांद चाहिए ना फलक, हमें बस चाहिए लेट रामचंद्र मडवी ट्रॉफी की झलक. आणि त्याच मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेत तुम्हा सर्वांचं दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या मॅच मध्ये आहे सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चं रनचेस हे कॉम्बॉक्स सध्या तुम्ही पाहताय. प्रचंड अगदी भव्य दिव्य असं व्यासपीठ आहे. तब्बल एखादं 3rd फ्लोअरचा बंगला असावा इतक्या उंचावरतून जो व्ह्यू तुम्हाला या ग्राउंडचा पाहायला मिळतोय. तिकडे आपण नक्कीच सध्या अनेक दिग्गजांना पाहताय. तिथे धनंजय हिलाल, अनिकेत ढोपरी सगळे शेट लोक आहेत VIP डाईज वरती. आणि पाहताय तुम्ही एक हँडसम अँड डॅशिंग पर्सनॅलिटी, मडवी परिवाराचा येणारा वारसदार आणि येणारं राजकीय क्षेत्रातील भविष्य हितेंद्र शेठ मडवी यांना तुम्ही ऑनस्क्रीन सध्या पाहता. मॅच एन्जॉय करता. आणि सध्या हे आपलं VIP डाईज जिथे तुम्ही पाहता योगेशदादा मडवी आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार. चला सर्वांच्या सोबतीनं जाऊयात ऑन गोईंग मॅचकडे. 3, 2, 1. अतुल म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल पहिला काढलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चालला इन फ्रंट ऑफ दी सेंटर, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पार. पहिल्या बॉल वरती आलाय हा चौकार. आणि सँडी पालकर थोडे शांत आहेत. जशी जशी मॅच पुढे जाईल व्हायब्रेशन मोड ऑन होईल. वेलकम सँडी सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचं आज करूयात या आपण स्वर्गीय रामचंद्र मडवी ट्रॉफी मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुनील तांडेल सर आपल्या सोबत आहेत स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत. आणि सत्यवान काकडे सर मॅच रेफरीच्या भूमिकेत. हलकसं अपील, टप्पा पडल्यानंतर फिरलाय लेफ्ट आर्म सीमर. ज्यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती येतो निसर्गानं दिलेली एक वेगळी देणगी लेफ्ट आर्म गोलंदाजाकडे असते. एक अँगल त्यांना मिळतो, त्या अँगल सोबत बॉल बाहेर निघाला, बीट केला बॅटरला. आणि कोणत्याही फलंदाजानं 3 षटकार लगावले तर उसाटण्याचा षटकारांचा राजा आणि सानवी स्पोर्टचे ओनर समीर दादा हिलाल यांच्या वतीनं तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि आज वल्लभ ज्या जर्सी ड्रेस कोड मध्ये खेळतीये त्या जर्सीज देखील पुरस्कृत केलेत सानवी स्पोर्टच्या वतीनं. त्याबद्दल वल्लभ टीमच्या वतीनं समीर दादाचं मनपूर्वक आभार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॅप्टननं व्यक्त केलं. 4 नंतर लगातारचे 2 डॉट मैदानावरती टाकण्यात आलेत. एक चांगली वापसी तुम्हाला पाहायला मिळतीये अतुल म्हात्रेकडनं. हा फुल टॉस आहे, अलगत लीलया खेळलाय, स्केलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल चाललाय, स्वीप कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, फुटवर्क लाजवाब होतं आणि बॉल ट्रॅव्हल होतं बाउंड्रीच्या बाहेर. मिळतील धावा 4. मध्ये होता, सॉफ्ट हँडने खेळले, एक सिंगलचा मानस. ओ बॅकअप नव्हतं त्यामुळे अतुलनं स्वतःला तिकडे थोडंसं शांत ठेवलं. इकडे मिस्टेक होती डीप मिड विकेटला जे फिल्डर आहेत त्यांची. जर ते बॅकअपसाठी आले असते तर मिड ऑन बॅकअपसाठी आला असतात तर कदाचित विकेटची चान्सेस बनत होती. सतीश पाटीलची विकेट होती धोक्यात. एक सिंगल मिळाली आहे आणि धावफलकावरती पोहोचलंय 9 या आकड्यावरती.
9 ऑन दी बोर्ड. अंतिम बॉल P1 आणि तो टाकला बॅटन पॅडमध्ये खोला, थोडीशी मिसफील्ड आणि एका सिंगलनं पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्लेचा संपलाय आणि पॉवर प्ले राहिलाय गार्गी 11 खरडच्या बाजूनं. कारण इकॉनॉमीची जर चर्चा झाली ना थोडी महागडी जरूर आहे 10, बट रिक्वायर रनरेटची जर चर्चा झाली ते जवळपास आता 12च्या पुढे निघून गेलाय. कारण येणारे 24 बॉल मैदानावरती शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी जर टार्गेट या मॅचमध्ये पाहिलं 59चं 12.25 या सरासरीनं बनवायच्या आहेत. 24 बॉल आणि 49 धावा. आमचा आनंद दिघे साहेब. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय तिकडे नाणेफेकी जिंकली आहे. टीम पेठाळी रेडी राहायचं. आपण जशी मॅच फिनिश होईल त्याच्या आधीच तुम्हाला येऊन कॉमेंट्री बॉक्स समोरूनच मैदानाच्या आतमध्ये जायचं. बॉल तयार होईल ओव्हर नंबर 2 मध्ये. विथिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत. पहिला बॉल स्लोवर 1 विकेट मिळेल का नाही. लोवा फुल टॉस फ्रंट लेगला पुढे आणत ऑन साइडला फ्लिक केलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ब्रँडेड षटकार. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 6,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. प्रवीण शेठ म्हात्रे आणि जितेंद्रजी म्हात्रे साहेब यांच्याकडून ते पारितोषिक असेल. खरड संघाच्या गोलंदाजांसाठी ते पारितोषिक असणार आहे तब्बल 6,000. आणि योगेश दादा मडवी म्हणजे जितेंद्र दादा मडवी असेल, योगेश दादा मडवी आणि प्रवीण शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून अगदी ओमकार सर आपण पाहिलं तर तब्बल 6,000 रुपयांचं पारितोषिक खरड टीमला. ये तो सिर्फ झाकी है, पूरी कहाणी अभी बाकी आहे. आता 3,000 6,000 3 षटकारांसाठी आहेत. अंतिम दिवसामध्ये गतवर्षी फक्त एका ऐवा कॅचसाठी 10,000चं पारितोषिक होतं. इथे सलगचे 2 मारलेत आणि तिसऱ्या बॉलवरती जर षटकार आला तर सानवी स्पोर्ट्स कडनं दिले जातील. बॅटिंग टीम वलपच्या फलंदाजांना तब्बल 3,000 समीर दादा हिलाल यांच्या वतीनं. ही स्पर्धा आहे ना प्रत्येकाला मालामाल करून जाते म्हणून एक वेगळा क्रेज आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकाचा. या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी टीम किती इच्छुक असतात ना. एकदा तुम्ही जाऊन अनिलदादा ढोपरी यांचा व्हॉट्सअप चेक करा. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. आताही 25 पेक्षा जास्त टीम पेंडिंग आहेत आणि जसा रोज ड्रॉ टाकला जातो एकच मेसेज येतो सकाळी सकाळी. अनिलदादा अगदी लवकरच उठतो, त्याची मॉर्निंग फार लवकर होते. कारण म्हणलं जातं ना यश पाहिजे तर सूर्योदयाच्या आधी जागावं लागतं. आणि जसे अगदी सकाळचे लॉट्स टाकले जातात आजच्या प्लेइंग टीम, एखादी टीम मेसेज झाली तर दादा आम्हाला एंट्री भेटू दे. इतक्या कळकळीनं प्रत्येक टीमची रिक्वेस्ट असते. कारण वास्तविकता जे साम्राज्य शून्यातनं उभं होतं ना त्याचं नाव आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान. आणि इतकंच म्हणेल या सगळ्यांसाठी ना पैशाचा माज ना अगदी ओळखीचा माज इथे प्रत्येक जण जपतो तो म्हणजे माणुसकी. आज ते नाव आहे योगेश दादा मडवी आणि पूर्ण हा मडवी परिवार. ना हम गिरे ना हमारे उम्मीद के मीरार, हमें गिराने में गिरी कई लोगों के सपनों की सरकार. कारण रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आता मार्केटमध्ये ट्रेंडिंगला आहे. आणि अनिल दादाच्या भाषेत म्हणायचं झालं आमच्याशी केला नाद की आम्ही उठवतो दुश्मनांचा बाजार. टीमची टोटल धावफलकावरती 23 ओव्हर नंबर सुरू आहे. मैदानावरती 23 ऑन बोर्ड. रनचेस ऑन, मॅच ऑन. चांगला रंगेल हा सामना यात शंका नाहीये. 59चं चेस, 36 अजून बाकी आहेत. इथे फटका लाजवाब, वॉड शॉट, घुटना टेक और सिक्सर देख. फ्रंट फुटला पुढे आणत फुटवर्क इतकं लाजवाब होतं, टायमिंग इतकं लाजवाब होतं की बॅटिंग टीम जनुमन वलप फक्त इतकंच म्हणेल काय ते फुटवर्क, काय ते टायमिंग आणि काय ते शॉटचं सिलेक्शन एकदम ओके मध्ये चाललंय सगळं.
मोठे योगदान आहे महेशदादा गायकवाड या नावाचं. बॅकफुटला जाऊन कट बॉल चालला डीप बॅकफुट पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा अजून 4 आणि लगातारचे 6-4 सुरूच राहिलेत. आक्रमण केलंय गोलंदाजावरती. या ओव्हर्समध्ये तब्बल 3 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, 23 धावा खर्च झालेत. पहिल्या षटकामध्ये होत्या 10, 2 ओव्हरमध्ये झालेत रन्स 33, बॉल शिल्लक आहेत 18 आणि जिंकण्यासाठी आता करायच्या धावा या मॅचमध्ये 26. बरं, या अंबरनाथ तालुक्याचे उपतालुका प्रमुख म्हणून ज्यांनी फार कमी काळात अगदी राजकीय क्षेत्रात शिवसेना ही संघटना मजबूत केली. साहेब तुम्ही अगदी आहात, अगदी शिवसेनांच्या मनात साहेब तुम्ही आहात. प्रत्येक उसाटणे गावाच्या व्यक्तिमत्वाच्या श्वासात आणि मडवी परिवाराच्या हृदयात मानवतेचे पुजारी. 90% समाजकारण आणि फक्त 10% राजकारण. या मातीतला मर्दानी पैलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी, त्यांना देखील देऊयात भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली. आणि ज्या व्यक्तिमत्वाच्या विचारधारेवरती स्वर्गीय रामचंद्र मडवी साहेबांनी काम केलं ते नाव म्हणजे स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब. आणि आज दिघे साहेबांची जयंती आणि साहेबांना विनम्र अभिवादन. एक सिनेमा अगदी तुम्ही येताना पाहिला धर्मवीर. त्या धर्मवीर सिनेमामध्ये ना सगळी स्टोरी दिघे साहेबांच्या आयुष्यावरची पाहिली. काही राजकीय अगदी वळण देणाऱ्या घटना देखील तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळाल्या. मग त्या पूर्ण धर्मवीर सिनेमामध्ये एक वाक्य जर मला आवडलं तर ते फक्त इतकंच होतं, सगळेच राजकारणी सारखे नसतात, काही जण धर्मवीर दिघे साहेब असतात. तर नक्ष आपल्यासोबत, कियान आपल्यासोबत मॅच एन्जॉय करतोय. कियान शेठ वाकडे सध्या चौदरपाडा पूर्ण ट्रेंडिंगला आहे. व्हिडिओ कॉलवरती सध्या कियान इकडे मॅच पाहतोय, प्रचंड तो खुश आहे. येत्या काळामध्ये चौदरपाड्याचाच नाही तर आमने लोणारचा सेलिब्रिटी कियान शेठ मडवी, उद्या त्याचं आगमन होईल आणि उद्या कियानच्या आगमनासाठी एक मोठा फटाका या ठिकाणी फोडला जाईल मामा परिवाराच्या वतीनं. टप्पा पडला, बॉल थोडा खाली राहिलाय, चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. टीमची टोटल धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळती आहे 37. मॅच संपलेली नाही आहे हे सांगत असताना बॉलर आशिष 18 मध्ये 26 पाहिजेत. हे षटक चांगलं आलं, मॅच टर्न होईल कारण अजून अतुल मात्रेचा स्पेल बाकी आहे. इथे फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक हो त्याला टाटा बाय बाय करत थोडासा गॅप राहिला, तिकडनंच निघाला बॉल मिड विकेटच्या बाहेर आणि हा येतोय शिवमय भगवा षटकार. या षटकारानं सामन्यामध्ये आता दबाव आला टीम खरडवरती. चेंज ऑफ पेस कमी गतीनं टाकलाय, बॅडन पॅड मधनं फ्लिक केलाय, नो लुक स्टाईल. व्हॉट अ शॉट इज दॅट, शॉट ऑफ द इव्हनिंग. बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या नक्की बनतात. फलंदाज कुंदन गायकवाड, त्याचं नाव कुंदन आहे पण बॅटिंग अगदी चंदनाप्रमाणे करताना कुंदन गायकवाड या मॅच मध्ये बरसलाय. सामना खुला झालाय, लेस दॅन रन बॉल आली मॅच. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायचे 10. या बॉलवरती षटकार आला सान्वी स्पोर्ट्स कडनं 3000. आलाय आलाय आलाय, सलगचा 3रा आलाय, तो देखील कॉम्बॉक्सच्या अगदी समोर आणि लगातारचे मारले 3. आणि समीर दादा हिलाल सान्वी स्पोर्ट्सच्या वतीनं कुंदन गायकवाडला दिले जातील तब्बल 3000 सलगच्या 3 षटकारांसाठी. वतीनं देखील आले तब्बल 5000.
म्हणजे आता इथनं वलप टीम कॅल्क्युलेशन करत असेल, अर्धी एंट्री फ्री कव्हर झाली आहे. चलो आज की पार्टी ले जाते कुंदन भाई की तरफ से. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या कुंदनसाठी. वैयक्तिक तो बॅटिंग करतोय, 5 षटकार 1 चौकार 2 सिंगलच्या मदतीनं नॉट आऊट 36 धावा त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आलेत आणि समीकरण उरलंय 12 मध्ये बनवायच्या 4. सतीश पाटील त्याच्या सोबतीनं खेळतोय आणि एकाही विकेटला न गमावता मॅच जिंकण्याची मोठी नामी संधी आहे टीम जय हनुमान वलभकडे. सॉफ्ट हँडनं खेळायचं होतं, टप्पा पडला, अगदी स्ट्राईक देत होते. खूप चांगला खेळतोय या मॅचमध्ये. प्रेझेन्स ऑफ माइंड सतीशचं चांगलं आहे. टीम वलभ सध्या मैदानावरती खेळती आणि आमचे मित्र स्वामी पाटील त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. टीमची टोटल धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळते 55. अब तक 55 जिंकण्यासाठी करायचे 4. चला टीम पेठाळी रेडी राहायचंय. कॉमेंट्री बॉक्स समोर सगळे या. मागे राहून वाट पाहू नका. जशी मॅच फिनिश होईल मैदानाच्या आत फिल्डिंगसाठी उतरायचं. चेंज ऑफ पेस कमी गतीनं टाकला होता, थोडासा लांबून खेचलाय. चाललाय मिड विकेटला बॉल, तिकडे झाली मिसफील्ड आणि हा आलाय विजयाचा चौकार. फलंदाज सतीश पाटीलच्या बॅटमधून आणि 10 विकेट्सनं हा सामना जिंकलाय. आणि पहिल्या मॅचमध्ये आम्ही का आलोय तर दबदबा आणि दहशत कायम करायला हे सांगताना टीम खेळली आहे जय हनुमान वलभ आणि पहिला विजय त्यांच्या वाट्याला. अभिनंदन टीम वलभ. आणि या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत नो डाऊट ॲट ऑल. जाती या मॅन ऑफ द मॅच कुंदन गायकवाड. नॉट आऊट त्यानं बनवल्या 36 धावा, तो कुंदन गायकवाड ठरलाय या मॅचमध्ये. मॅन ऑफ द मॅच स्पोर्ट शूज, आकर्षक मेडल आणि तब्बल 8,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक त्याला दिलं जाईल. वेल प्लेड कुंदन. टीम मैदानावरती उतरायला तयार आहे. या ठिकाणी पेठाळी ऑल द बेस्ट पूर्ण पेठाळी संघाला. थोड्याच वेळात मॅचची सुरुवात. पेठाळीच्या विरुद्ध फाईट करताना टीम तुम्हाला पाहायला मिळेल. ढुंगऱ्याचा पाडा प्रदीप आणि त्याची टीम 7 इन ॲक्शन अँड ऑल टीम तुम्हाला पाहायला मिळेल. 5,000 जमा झालेत. इकडे जे म्हात्रेकडनं होते. चला मॅन ऑफ द मॅचसाठी या कुंदन त्यांना देऊयात आपण सामनावीराचा पुरस्कार. आणि कॉमेंटेटर्ससाठी या ठिकाणी काकांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. काका आपलं मनपूर्वक आभार. हे रोज असतं जेव्हा जेव्हा आम्ही रामचंद्र मडवी ट्रॉफीमध्ये येतो. भरभरून प्रेम ही सगळी टीम मंडळी आमच्यावरती करत असते, त्याबद्दल आपलं मनपूर्वक. तर 3 रन धावून देखील ज्या फलंदाजांनी पूर्ण केलेत असे फलंदाज आपल्यासोबत जोडले जातील. अतुल म्हात्रे आणि बॅनर हिट देखील अतुलनं केलाय. आणि मयूर म्हात्रे दोघांसाठी 500-500 आणि अतुलसाठी 3 रन्स कंप्लीट केलेत त्याबद्दल अजून 500 1,500 अतुल म्हात्रे आणि मयूर नदिया त्यांना आपण हे पारितोषिक देऊ. तर या आपण 3 रनसाठी जे पारितोषिक होतं आणि त्या सोबतीने एक टी शर्ट ती देखील देणार आहोत. आणि हे पारितोषिक सगळे आपण या ठिकाणी प्लसपर्यंत पोचूयात. हार्ड लक. 58 झाले होते, 59चं लक्ष होतं. काय म्हणशील किती जिवारी लागला हा पराभव? जिवारी तर भरपूर लागलाय. गोलंदाजांची साथने लाभली आम्हाला. तर हे 500चं पारितोषिक या ठिकाणी आपण देऊयात समीर दादाच्या शुभ हस्ते. या समीर दादा 3 रनसाठी जे प्राईज होतं बॅनरसाठी देखील एक प्राईज आहे ते स्वतः दिलीप शेट यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण देऊ. आणि हे पारितोषिक या ठिकाणी आपण देतोय. आणि यानंतर दिलीप शेट यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी चला त्यांचे चिरंजीव आहेत वेदांत. या वेदांत देखील दादासारखाच मजबूत आहे. वेदांतच्या शुभ हस्ते 500चं प्राईज आणि मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट